हॅलो फ्रेंड्स, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये माझं स्वागत आहे। आजचा माझा नवीन ब्लॉगमध्ये मी करणार आहे दाल तडका। आता मी तो दाल तडका बनवायला घेईल। त्यासाठी मी टॅमॅटो आणि मिरची घेतलेली आहे आणि अजून साहित्य मला खूप काय काय घ्यायचं आहे, तर ते मी हळूहळू घेईल। पण मी मला ब्लॉग करावा त्यासाठी, तर मी आता इथून पहिलं जाईल दाल तडका करायला। तर तुमचं माझं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी त्यासाठी घेतलं एक टॅमॅटो, 3 मिरची, डाळ, मीठ आणि लाल तिखट हळद घ्यायचे। तर मी आता पहिले टॅमॅटो चिरते आणि मिरची चिरते। तर मी टॅमॅटो आणि मिरची चिरली आहे। आता कढीपत्ता आणते आणि कोथिंबीर आणते। हो आले, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेऊन येते। तर घेतलं मी हळद, लाल तिखट, लसूण, मिरची, मीठ, कढीपत्ता, टॅमॅटो आणि डाळ। आता आपण देणार आहे यामध्ये दाल तडका फोडणीला। तर बघूया। तर मी घेतला आहे जिरा आणि मोहरी, तेल टाकलं। आता ते त्यात टाकेल जिरा मोहरी एवढी, काय की जास्त कोणाला काय आवडत नाही आमच्या घरात मोहरी। तर ही मोहरी, हे जिरं, जिरं जास्त प्रमाणात टाकू शकते। ॲक्च्युली कोथिंबीर मला भेटलीच नाही पावसामुळे, पाऊस पडतोय बाहेर, मग मी कोथिंबीर घ्यायला गेलेच नाही, त्यामुळे कोथिंबीर नाही आहे माझ्या दाल तडक्यात। पण ठीक आहे, चालून लागेल। लसूण जरा चिरते। ते बघा, हे तडकतंय खूप जास्त। आता ह्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता, हे बघा हा कढीपत्ता, यामध्ये टाकायची मिरची आणि लसूण टाकली आहे। आता हे हलवायचे टॅमॅटो, त्यानंतर चांगला करतून द्यायचा। आपली मिरची पण चांगली शिजली आहे आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी वगैरे। आता हे टॅमॅटो करतून द्यायचा चांगला। यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे तो टॅमॅटो जास्त चांगला करतो। आता एवढी डाळ आहे तर ह्याला मी अंदाजे 1 चमचा मीठ घेते आणि हे टाकते थोडंसं वरती। त्यावर थोडीशी साखर पण टाकायची, लाल तिखट आणि हळद, चवीनुसार थोडीशी साखर टाकू आपण। हे बघा, ही साखर एवढी घेतली आणि टाकू आपण। आता यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकायचं, कारण की टॅमॅटो करपला चांगला, मिठामुळे टॅमॅटो लवकर करपतो। तर हळद आणि लाल तिखट, हे बघा, बघू शकतो की ते हळद लाल तिखट टाकलं। आता ते चांगलं हलवायचं। मग यामध्ये टाकायची डाळ, थोडंसं करतू द्या, हे डाळ तिखटातच झणका मारणार नाही। त्यानंतर डाळ टाकली आपण, अरे कॅमेरा खाजर, डाळ टाकली आणि तुम्ही बघू शकता आता ही छान अशी यम्मी डाळ दिसते। यामध्ये फक्त कोथिंबीरची कमी, नाही तर डाळ तडका आपला खूप छान झालेला आहे। तुम्हाला माझा दाल तडका कसा म्हणजे आवडला का, मी कसा केला, काय केला, हे जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की माझा दाल तडका कसा होता। आणि आता आम्ही टेस्ट करून बघितलं दाल तडका कसा होता। अजून तो गरम होता म्हणून बसली आणि मी आधी मी मॅगी पण खाणार आहे। मी याचा विचार करते की मी पहिला दाल तडका खाऊन घ्या, नंतर मग 4 वाजता भूक लागली की मॅगी खावी, तोपर्यंत तर नाही। मग मी आता मॅगीचा प्लॅन कॅन्सल केला, नाही तर मी पण जरा वेगळी मॅगी बनवणार होती, मग त्याची पण जरा शूट करणार होते। बट मी आता मॅगीच नाही करणार, म्हणून नाही करणार। मग दाल तडका आणि राईस खाणार आहे। मग कसा लागतो तो बघू आपण।